प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेशित न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राज योगीराज श्रीमंत श्री 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हो माझ्या शिवांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगभरात अभिमान आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजेच सोन्याचा दिवस म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. सजन हो, आपले शिवबा कसे होते तर एका त्यांच्या स्वरूपाचे वर्णन त्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या समकालीन एतद्देशीय व परदेशी लेखकांनी केलेले आहे. हे वाचून त्यांच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकते. शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचे वर्णन विविध व्यक्तींनी केलेले आहे. तेथील काही परदेशी यांनी केलेले वर्णन आहे का? कासवडा गाठ म्हणतात शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरुष नसून त्यांचे शरीर ही टळटळ आहे व चंद्रा सूर्यालाही लाज वाटेल असा अतिशय आकर्षक चेहरा. विशेषतः की त्यांचे काळे भोर विशाल नेत्र इतके भेदक आहेत ते जर ताक लावून पाहायला लागलेत तिथून भिंग बाहेर पडतात की काय असे वाटते. हेनरी ऑक्झलंड म्हणतात चेहरा अतिशय सुंदर पाणीदार, इतर मराठाच्या मानाने वर्ण गोरा आहे. सर्वांच्या पेक्षा ते गोरे आहे. डोळे तीक्ष्ण, नाक लांब बांकदार व थोडेसे खाली वाकले आहे. दाढी कापून हनुडच्या वर टोकदार, मिशा बारीक व मुद्रेत्वरा, निश्चय, कठोरपणा, जागृतता हे गुण स्पष्ट दिसून येतात. रेवंडरेस केले म्हणतात आपल्या राजाची दृष्टी कशी आहे, तीक्ष्ण व सरळ असून त्यांचा वर्ण हे इतर देश बांधवांपेक्षा अधिक गोरा आहे. आपल्या भारत देशातील संत समर्थ रामदास स्वामी म्हणतात शिवाजी वीर आहे, धीर आहे, उदार आहे, शूरवीर आहे. रवींद्र परमानंद म्हणतात लावण्य पार, वर्ण सुवर्णासारखे, निरोगी शरीर, मान अत्यंत सुंदर व खांदे असे आहेत